नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेत 19 जून पासून बेंगळुरूहून थेट ऋषिकेश पर्यंतची ट्रेन सेवा सुरू केली आहे। ही नवीन सेवा नागपूर मार्गे धावणार असून प्रवाशांसाठी ही एक मोठी सोय होणार आहे। भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनचे नाव बदलून थोरले बाजीराव पेशवे हे नाव देण्याची मागणी केली आहे। 23 जून रोजी पुणे आणि सोलापूर रेल्वे विभागाची बैठक बोलवण्यात आली होती। या बैठकीत त्यांनी ही मागणी केली आहे। भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला हे 25 जून रोजी अवकाशात जाणार आहे। नासाने ही माहिती दिली असून एक्सिओम 4 ही मोहीम याआधी 6 वेळा रद्द झाली होती। भारतासोबत हंगेरी आणि पोलंड ही या ऐतिहासिक मोहिमेत सहभागी आहे। हे अभियान तिन्ही देशांसाठी ऐतिहासिक मानले जात आहे। इस्रायलने पहाटे 4 वाजेपर्यंत हवाई हल्ले थांबवले तर इराण देखील त्यांचे हल्ले थांबवेल असे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी म्हटले आहे। जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदीचा दावा केला आहे। अमेझॉन प्राइमची लोकप्रिय वेब सिरीज पंचायत 4 24 जून रोजी मध्यरात्री 12 वाजता प्रदर्शित होणार आहे। याआधी ती 2 जुलैला येणार होती, मात्र निर्मात्यांनी 1 आठवडा अगोदरच रिलीज करून चाहत्यांना सरप्राईज दिले आहे। याआधीच्या सीझन प्रमाणे याही वेळेस प्रेक्षकांना भरपूर मनोरंजनाची अपेक्षा आहे। काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान तणावात आहे। अशा परिस्थितीत भारताचा विकेटकीपर फलंदाज ईशान किशन पाकिस्तानी खेळाडू सोबत खेळताना दिसला, ज्यावर सोशल मीडियावर टीका होत आहे। तर हे होती आजची न्यूज वाइब्स। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजित भारत, पहुंचे हर खबर तक।